नमस्कार, मी तेज बोरगरे. मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत पत्रकार परिषद घेतली आहे. पाहूया थेट. समाजाला, नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की हा जो लॉकडाऊन आहे केलेला आहे तो अतिशय गांभीर्याने घ्यावा. मी समजू शकतो की लोकांना अनेक प्रश्न आहेत की बाबा रेशन आणण्यापासून, भाजी आणण्यापासून अनेक प्रश्न आहेत. ते मला असं वाटतं अनेक ठिकाणी उपलब्ध पण आहेत, सरकार करत पण आहे. मला भीती एका गोष्टीची आहे की जर समजा हे गांभीर्याने घेतलं गेलं नाही आणि हा जर लॉकडाऊन जर समजा त्याचे दिवस परत वाढवले गेले, त्याचे होणारे परिणाम जे आहेत, उद्या ह्याचा संपूर्ण परिणाम हा उद्योगधंद्यांवरती होणार. सरकारकडे आज कुठच्याही प्रकारचे कर येणार नाहीत. सरकार खाली जाणार. आत्ताच तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे 50%वरती 50%वरती पगार आणलेत. सरकारला चालवणं देखील ह्या गोष्टी पण कठीण होऊन बसणार. जितके दिवस आपण हे वाढवू तितके दिवस या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होत जाणार. शेवटी आर्थिक संकट मोठं येणार. जर समजा आता आपण शिस्त पाळली नाही तर लोक म्हणतात की 14 तारखेनंतर काय होणार, 14 तारखेनंतर लॉकडाऊन संपणार का, बंद होणार का, कोणालाच माहिती नाहीये. खरं तर काल पंतप्रधान ज्यावेळेला परवा दिवशी आले त्यावेळेला लोकांची अपेक्षा होती की त्यांनी याबद्दल काही बोलावं. परंतु आता जे पाळतायत ही गोष्ट, लॉकडाऊन पाळतायत, जे घरातनं बाहेर पडत नाहीयेत, आज त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. आज लोकांना समजत नाहीये की कालांतराने त्यांची नोकरी राहील का, उद्या जर समजा रेशन आणायचं, रेशन मिळणार आहे का, जर समजा तुम्ही सगळ्या बॉर्डर सील केल्यात तर जे ट्रक्स बाहेरून येत आहेत, भाजीपाला येतोय तो येईल का, येणार का, नाही येणार. आणि जे शिस्त पाळत नाहीत हे त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आज तुमच्या काय त्या व्हॉट्सअपवरती असेल नाही तर तुमच्या चॅनलवरती अनेक बातम्या ज्या येतात, बघतानाच धक्का बसतो की हे असं कसं काय घडू शकतं, अशा कशा काय गोष्टी घडू शकतात. आणि आता सध्या काय झालंय, सध्या प्रत्येक घरी एक डॉक्टर झालाय. प्रत्येकाला काहीतरी आपलं काहीतरी सुचतं. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कोणी म्हणतं अजून काहीतरी लसूण खा, कोणी म्हणतो कांदा खा, कोणी म्हणतो अजून काही खा. शेवटी एवढे डॉक्टर जी मेहनत करतायत ती काय उगाच नाहीये. आणि त्यांचा जीव धोक्यात घालून हे सगळे डॉक्टर्स आज जे काम करतायत, मला कळत नाही. मला खरंच या डॉक्टर्स, सर्व डॉक्टर्स, तुमचे पाणी पुरवठा करणारे सर्व कर्मचारी, तुमचे वीज पुरवठा करणारे सर्व कर्मचारी, भाजीपाला मार्केटमध्ये, खरं तर शेतकऱ्यांचे आभार मानले पाहिजेत की ते अजूनही या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करतायत. अजूनही धान्य सगळ्या ठिकाणी येतंय, पोचतंय. सरकारही त्याच्यामध्ये काम करतंय, नाही अशातला भाग नाहीये. सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस. हे एवढे सगळे लोक, ही यंत्रणा सगळा आपला जीव धोक्यात घालून या सगळ्या गोष्टी करते आणि लोकांना शिस्त अजून काही जणांना येत नाही, त्याचं गांभीर्यच कळत नाहीये. आज खरं तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मी त्या दिवशी पंतप्रधानांचं भाषण नीट पाहिलं, ऐकलं. खरं तर आता वैद्यकीय यंत्रणा कशा प्रकारे राबवली जाते आहे, खरंच किती पेशंट्स आहेत, खरंच किती मृतांचा आकडा नेमका किती आहे. कारण कसं आहे, चॅनलवरती वेगळं येत आहे, व्हॉट्सअपवरती वेगळ्या गोष्टी येत आहेत, इतर मेसेजेस वेगळे येत आहेत, लोक काहीतरी भलतंच बोलतायत. ही जी संभ्रमावस्था आहे, ही संभ्रमावस्था मला असं वाटतं की जे त्या पदावरती बसलेले आहेत त्यांनी संपवायची असते आणि त्यांनी या गोष्टी करायला पाहिजे. आज ज्यांचं हातावर पोट आहे त्याला समजतच नाहीये की नेमकं पुढे काय होणार आहे. हे बघा, एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो. असा प्रसंग एक तर कोणाच्या आयुष्यात कधी आला नव्हता, असं कधी बघितलं नव्हतं. मग एखाद्या देशामध्ये एखादी घटना घडते किंवा अशा काही घटना आपण पाहिल्यात आजपर्यंत, परंतु जगभर एकच गोष्ट घडतीये असं खरं तर कोणी पाहिलेलं पण नाही. असं वातावरण, मी इतकी शांतता हे मी 92-93च्या दंगलीत पण नाही पाहिली कधी. आणि थोडंसं पंतप्रधानांनी सांगितलं की 5 तारखेला काय 9 वाजता दिवे लावायचे, मेणबत्त्या पेटवायच्यात. पेटवतील लोक.
काळोख करतील 9 मिनिटासाठी, काय नाहीतरी घरात बसून करायचंय काय? म्हणजे हा श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, परंतु समजा त्याने जर काही परिणाम होणार असेल तर त्याने परिणाम होऊ देत त्या करोनावरती. परंतु नुसतं दिवे घालवून, मेणबत्त्या पेटवून किंवा तुमचे काय टॉर्च लावून वगैरे, यापेक्षा मला असं वाटतं पंतप्रधानांच्या भाषणामध्ये एक आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं की नेमका आपण देश म्हणून आता आपण कुठे चाललो आहोत, पुढे काय घडणार आहे. उद्या जर उद्योगधंदे बंद झाले, लोकांवरती कर्ज आहेत, हे जर उद्या उद्योगधंद्यांना जर समजा तुम्ही काही रिलीफ दिला नाहीत आणि हे जर उद्या बंद झाले, त्याचा परिणाम सरळ तुमच्या नोकऱ्यांवरती होणार. मी आत्ताच एक बातमी वाचत होतो, गंभीर बातमी आहे ती, अमेरिकेतली बातमी आहे ती. बेरोजगारी नाही, जवळपास गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये त्यांच्याकडे वेपन्स फ्री मिळतात, फ्री म्हणजे दुकानात मिळतात बंदुका. 30 का 32 लाख लोकांनी नवीन वेपन्स घेतली. कशासाठी घेतली? कारण हे जर उद्या वाढलं आणि काही गोष्टी जर रस्त्यावरती आल्या, लोक जर समजा लुटालूट सुरू झाली, तर स्वसंरक्षणासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. भारतामध्ये ती परिस्थिती नाहीये. आज अनेक ठिकाणी दिसतंय की लोक पोलीस ज्यावेळेला कंट्रोल करायला जातात शिव्या देतात, पोलिसांना शिव्या देतात, पोलिसांवरती हात टाकता तुम्ही. तो काय, तो दिल्लीला प्रकार घडला तो मरकजचा. असल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजेत. ह्यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? ह्यांचा एक वेगळा स्वतंत्र विभाग करावा कुठेतरी आणि ह्यांची ट्रीटमेंट बंद करून टाकावी. याला याही दिवसामध्ये जर समजा देशापेक्षा जर समजा यांना धर्म मोठा वाटत असेल आणि ह्याच्यामध्ये काही कारस्थान जर समजा त्यांना करायचं असेल की बाबा नाही आम्ही आता ह्याच्यातनं देश संपवू, काय नोटांना काय थुकी काय लावतायत, तुंकी लावतायत, त्याला भाज्यांवरती काय थुकतायत, जिथे त्यांना काय क्वारंटाईन केलं जिथे तिथे ते काही नर्सेस समोर नग्न फिरतायत काय, लोकांच्या अंगावर थुकतायत काय. ह्या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओज बाहेर व्हायरल झाले पाहिजेत, तर लोकांना विश्वास बसेल काहीतरी. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे की नेमकं काय चाललंय. बोला. एक प्रश्न असा आहे साहेब, जसं मरकज मध्ये हे लोक आली होती, तसाच एक मरकजचा कार्यक्रम 14 आणि 15 मार्चला वसईला होणार होता आणि आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदनच केलं पाहिजे त्याबद्दल. त्यांना या सगळ्या गोष्टींची पहिल्यांदा जाणीव झाली आणि दिल्ली पोलिसांना ती झाली नाही. अर्थात हा काय आज ब्लेम गेम नाहीये, आज कोणावरती तरी आता आरोप करणं ही काही ती वेळ नाहीये. खरंच धर्म बिर्म ह्याही गोष्टींची आता काही आपण बोलत नाही आहोत, परंतु ज्या प्रकारे ही मुसलमानांमधल्या ज्या काही अवलादी आहेत, हे जे काही कृत्य करतायत यांना आत्ता ठेचले पाहिजे. त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी, लॉकडाऊन थोडे दिवसांसाठी आहे, नंतर देशात आम्ही आहोतच. लॉकडाऊन राज्यातला वाढू शकतो असं संकेत राजेश टोपेंनी दिलाय. आता समजा जर अशा प्रकारे जर लोक वागत राहिले आणि जर समजा बाहेर फिरायला लागली आणि जर एकत्र यायला लागली, त्याच्यातनं जर वाढत राहिला हा रोग जर वाढत राहिला तर लॉकडाऊन वाढवावाच लागेल. लोकांना असं वाटतं की बाई 14 तारखेनंतर आपल्याला परत सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतील, मला वाटत नाही. जर संपूर्णपणे बंद केलं गेलं तर लोक कसं होतंय, शेवटी वैद्यकीय कर्मचारी असतील, डॉक्टर्स इतर सगळे असतील, पोलीस असतील, तुमच्या महानगरपालिकेचे जे कोणी सर्व काय म्हणतो आपण त्याला काम करणारे जे काही लोक सगळे कर्मचारी जे असतील ते, ह्याला शोधायला पण मिळाले पाहिजेत ना लोक. जर सगळेजण घरात बसले, जर माहिती ह्यांनी पूर्णपणे दिली लोकांनी, आजूबाजूच्या पण लोकांनी जर समजा ही माहिती दिली की बाबा हा बरं नाही, ह्याला हा आजारी आहे, आणि ते काय तपासणीसाठी घेऊन जात आहेत तुम्हाला, ते काय जेलमध्ये टाकत नाहीत. आणि अशी जर लक्षणं कुठे आढळली तर मला असं वाटतं लोकांनी स्वतःहून ही गोष्ट
पुढे आणून सांगितली पाहिजे की जेणेकरून इतर संपूर्ण समाजाला या गोष्टींचा त्रास होऊ नये याच्यासाठी. त्यात लपवण्यासारखं काय? आज मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचा आज समाजाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. बाकीचे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतातच आहेत, परंतु समाजाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आपण अनेक लोक मी बघतो सुशिक्षित काय असतं, नुसतं सुशिक्षित असून नाही चालत, सुज्ञ पण असावं लागतं. साहेब, जी अत्यावश्यक सेवा आहे ती घातक ठरते असं वाटतं का? कारण लोक रोज सकाळी भाजी मंडी आणि ती गर्दी करतायत. नाही, त्याची व्यवस्था सरकारने नीट लावायला पाहिजे. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मला आता कोणावरती सरकारवरती आरोप करणं आणि याच्यासाठी म्हणून ही काही वेळ नाही ती, परंतु ती यंत्रणा सरकारने लावायला पाहिजे की प्रत्येक विभागवार एरिया वाईज या सगळ्या गोष्टी जिकडे भाज्या मिळतील, जिकडे अशा काही अनेक ठिकाणी केल्यात ना, अशाला भाग नाहीये, परंतु हे सगळ्या ठिकाणी अजून नीट होत नाहीये. तर सगळीकडे ही यंत्रणा लावणं खूप आवश्यक आहे. सर, ज्या ठिकाणी रेशन मिळतंय त्या ठिकाणी 5 किलोच्या ऐवजी 3 किलो देखील दिलं जात आहे. कुठेतरी काळा बाजार हा दरम्यानच्या काळात त्यांना फोडून काढले पाहिजे हे काळा बाजार करणाऱ्या लोकांना. या दिवसामध्ये यांना या गोष्टी सुचतात कशा? भाई ह्यांचा काही परिवार नावाची काही गोष्ट आहे की नाही? शेवटी हे त्यांच्या पण अंगलट येणारच आहे कधीतरी. उत्तर प्रदेशमध्ये मेडिकल स्टाफ किंवा पोलिसांवर ज्यांनी हल्ले केले त्यांच्यावर नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट लावण्यात आला. मुंबईतही धारावी आणि परवा डोंगरीमध्ये पोलिसांवर हल्ले करण्यात आले. आपल्याला वाटतं महाराष्ट्र सरकारला सुद्धा असंच काहीतरी स्टेप उचलायला हवे पोलिसांवर जे हल्ले करतात? नुसते ह्यांच्यावरती केसेस टाकून किंवा असल्या गोष्टी होणार नाही, ह्यांना फोडून काढले पाहिजेत. मी मगाशी म्हटलं ना हे यांना फोडून काढल्याचे व्हिडिओ बाहेर व्हायरल केले पाहिजेत. काल कुठेतरी मी बघितलं, कुठे मला राज्य कळलं नाही तिकडे इंदोर स्टाफला मेडिकल स्टाफ नाही, पोलिसांना मारला काय कारण कोणाच्या तरी घरामध्ये. ते कर्नाटकात होते केसेस. त्या कर्नाटकातले नाही येते, मला असं वाटतं उत्तरेतलेच कुठलं तरी कोणाच्या तरी घरामध्ये का MLA होता का कोणतरी होता, त्याच्या घरामध्ये सगळ्या बायका पोरं सगळी बाहेर आली आणि ते एका पोलिसांना 3 जणांना मारले. त्याशी तो काहीतरी भेंडी बाजार का कुठून तरीचा एक काहीतरी व्हिडिओ आला, पोलिसांना शिव्या देताय तुम्ही. डोंगरी दगडफेक पण झाली. मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ही तुम्हाला कडक पावलं उचलावी लागतील या बाबतीत आणि ह्याचा संदेश संपूर्ण समाजभर जाणं गरजेचं आहे. हे काही लपून छपून करण्यासारखी गोष्ट नाहीये की अशा प्रकारे जे लोक वागतायत त्यांना काय प्रकारचं शासन मिळतंय, काय प्रकारची शिक्षा मिळते हे सर्वांना कळणं गरजेचं आहे. माझी सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की हे अतिशय गांभीर्याने घ्या ही गोष्ट. हा लॉकडाऊन जो आहे हा जर आपण पाळला गेला नाही आपल्या लोकांकडनं आणि हे जर प्रकरण वाढत गेलं, हा लॉकडाऊनचा दिवस पण वाढतील. जसे दिवस वाढतील तसं यंत्रणेवरती ताण येईल. यंत्रणेवरती ताण आला, सरकारवरती सरकार चालू नाही होणार, कर मिळणार नाहीत, त्याचा परिणाम इतर सगळ्याच लोकांवरती होणार. उद्योगधंदे बंद होणार, उद्योगधंदे बंद झाल्यावरती नोकऱ्या जाणार, लोकांना कळणार नाही काय करायचंय ते. हे फक्त एखाद्या आपल्या नुसत्या चुकीने होणार आहे. हे जे अनेकांना वाटतं ना काय होणार आहे रे, काय फरक पडतो, या देशामध्ये इतकी माणसं आजपर्यंत मरतच आली, मग त्याच्यामध्ये काहीतरी लोक सल्ले जातात ना, टीबीने इतकी माणसं मरतात, ह्याने इतकी माणसं मरतात. पण बाकीच्या गोष्टींवरती किमान औषधं तरी आली, ह्याच्यावर औषध नाही अजून. आपल्याकडे व्हेंटिलेटर्स नाही आहेत तेवढे. हाच विषय होता. एक सर्व्हे झालाय, पंतप्रधानांचा सर्व्हे केलाय 25 ते 30 मार्चच्या मध्ये आणि ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडनं फीडबॅक मागितले गेले. महाराष्ट्राकडनं 16 फीडबॅक दिले गेले. 6 जिल्ह्यांचा तर सर्व्हेमध्ये उल्लेख आहे: पालघर, परभणी, नाशिक, गडचिरोली आणि सांगली, असे कोल्हापूर. या इथं PPE किट नाहीयेत, व्हेंटिलेटरची कमतरता आहे. आता मला कळलं कुठून तरी मुंबईमधल्या कुठच्या हॉस्पिटलच्या बाहेर अख्खा स्टाफ येऊन बाहेर उभा राहिलाय जोगेश्वरीला. आणि ट्रेन स्टाफ पण नाहीयेत साहेब. मला आता सगळ्याच राजकारण्यांना आणि सगळ्याच सरकारांना ही गोष्ट कळत असेल की आपण आरोग्य खात्यावरती कमीत कमी लक्ष दिलं गेल्यामुळे ही सगळी आता परिस्थिती ओढवली गेली आहे. आपण त्या खात्यावरती लक्ष देत नाही, त्याला जास्ती आपण आपल्या ज्याला बजेट येतं त्याच्यामध्ये आपण जास्ती सुविधा प्रोव्हिजन करत नाही आहोत. आणि आज कळलं आपल्याला की ही यंत्रणा किती कचाकड्याची आहे ती. अनेक ठिकाणी मला त्या दिवशी कोणीतरी सांगितलं की राज्य सरकारने
आत्ताच्या असेल अगोदरच्या असेल, जी डॉक्टरांची भरती करायची ती पण केली गेलेली नाहीये. आता असं जर समजा आपण एखाद्या खात्याकडे बघणार असू तर हे असल्या गोष्टीने अशाच गोष्टी भोगायला लागतील आपल्याला. ठीक आहे, पुन्हा एकदा माझी लोकांना विनंती आहे की ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घ्यावी. कारण जर आज आपण गांभीर्याने घेतली नाहीये, काही स्कूटरवरती इथे फिरतायत, बाहेर जातायत लोक, घरात बसायला काही सगळ्यांना काही आनंद होतो अशाला भाग नाही. काय रे साहेब, तोच प्रश्न होता. पोलिसांनी अनेक ठिकाणी दुचाकीमध्ये खासगी वाहनावर देखील बंदी केलेली आहे. विनाकारण गुन्ह्यांच्या गाड्या जप्त करतायत, गुन्हे दाखल करतायत, तरी लोक सर्रास बाहेर पडत आहेत. वारंवार प्रशासन विनंती करते. आता पोलिसांवर देखील आरोप व्हायला लागले, हल्ले व्हायला लागलेले. तर अजून काय कठोर केलं पाहिजे आपल्या मार्फत? काय कठोर केलं पाहिजे? आणखी काही पोलिसांनी किंवा सरकारने? पोलिसांचं मनोधैर्य आत्ता खच्ची करून चालणार नाहीये तुम्हाला. आज जरी मला आठवतं एकदा लंडनमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता बसमध्ये आणि त्यांच्या काहीतरी इथे ट्यूबमध्ये, आणि त्याच्यानंतर तिथे 2 का 3 दिवसानंतर एका माणसाला त्या पोलिसांनी शूटआउट केला होता. नंतर कळलं की तो टेररिस्ट नव्हता म्हणून. त्याला लंडन पोलिसांनी फक्त सॉरी म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर पुढे चर्चा नाही झाली. कारण अशा गोष्टी शेवटी ही माणसंच आहेत, काही चुका त्यांच्याकडनं घडू शकतात, परंतु ही वेळ नाहीये की त्यांच्या चुका तुम्ही दाखवण्याची. काही वेळेला चुका होऊ शकतात. शेवटी तुम्ही एक गोष्ट विचार करा की ती 12-12, 14-14 तास माणसं काम करतायत. तुमचेही खरं तर तुमचेही आभार मानले पाहिजेत, सर्व टेलिव्हिजन चॅनलचे, सर्व पत्रकारांचे. तुम्ही ज्या प्रकारे बातम्या गोळा करताय, लोकांपर्यंत त्या पोहोचवताय, ते काही सोपं काम नाहीये. तुम्हालाही कुटुंब आहे, तुमची मुलं तुम्हाला विचारत असणार, बायका पोरं विचारत असणार, आणि तुम्ही सगळेजण एवढं कष्ट घेताय. तुम्ही काय म्हणू त्याला, जीव धोक्यात घालताय तुम्ही, आणि याचं काही जणांना भान नसेल तर काय करायचं? तर अनेक वेळा वारंवार तुमच्या भाषणातून किंवा संभाषणातून एक गोष्ट समोर येते की थोड्या वेळ का होईना पोलिसांना सगळे हातात द्या, पोलीस सगळ्यांना सुतारके सरळ करतील. तर जे विनाकारण फिरतायत यांच्याकरता पोलिसांना काय विषय अधिकार देणार नाही? कसं आहे, काही जण हे खरंच काहीतरी काम असतं म्हणून ते जात असतात, पण काही जण याचा गैरफायदा पण घेतात. मेडिकलची खोटी सर्टिफिकेट घेऊन फिरणे, कळलं का? हे या दिवसात बरं नाही. लोक म्हणून मी म्हटलं तर समाजाचं सगळ्यात मोठं आज जबाबदारी आहे, लोकांची सर्वांची आज जबाबदारी आहे की आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. नुसताच यंत्रणांना दोष देऊन आता चालणार नाही आपल्याला. 2 प्रश्न. एक, एमआयएमचे एमएलए मालेगावमध्ये डॉक्टरांसोबत मिसबिहेव केलं, तेव्हा एमआयएमचा एमएलए आहे मालेगावमध्ये, त्यांनी डॉक्टरांसोबत मिसबिहेव केलेलं होतं काही दिवसांपूर्वी. त्याचबरोबर फोन उचलला नाही म्हणून मारहाण केली याच प्रकरणात. दुसरं मुस्लिम समाजामध्ये एक मोठा वर्ग असा समोर येतोय जो तरुणांना मिसगाईड करतोय की कोरोनाने काय होणार नाही. आपण मला हेच कुठे, मला ह्यांचे ते मौलवी कुठे आहेत तेच बघायचे आता. हे जे सगळे मुल्ला मौलवी जे आहेत ना, निवडणुकीच्या वेळेला सांगता जरी येऊन तुम्ही बैठका घेऊन कोणाला मतदान करायचं, यावेळेला नाही सांगतायत की जे लोक अशा प्रकारे वागतायत त्यांना ह्यांचा आतून पाठिंबाच आहे. हे संशय निर्माण करणारी परिस्थिती आज ही तो मुस्लिम समाज उभा करतोय. आणि मग उद्या जर समजा सरकारने किंवा उद्या जर समजा कुठच्या पक्षाने किंवा कोणी जर समजा काही भूमिका घेतल्या, नंतर दोष द्यायचा नाही या लोकांनी. ते जी आपल्याकडे म्हण आहे ना, ते कारलं तुपात तळा किंवा काय साखरेत लोळवा, ते कारलं कडू ते कडूच राहतं, तशीच आहे हे. ठीक आहे. थँक्यू. राज ठाकरे यांची पत्रकार परिषद आपण बघत होतो आणि त्यांनी निक्षून सांगितलेलं या सगळ्यामध्ये. मुख्यमंत्र्यांशी देखील मी बोललोय, मुख्यमंत्र्यांना सांगितलंय आता जरा कडक पावलं उचला, शिक्षा होऊ द्या आणि झालेली शिक्षा दिसू द्या. आता ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, कारण ज्या घटना सध्या घडतायत देशभरामध्ये त्या योग्य नसल्याचं आणि हे एखादे षडयंत्र आहे की काय असा संशय यायला लागलेला असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. लोकांना विनंती आहे, परिस्थिती जरा गांभीर्यानं घ्या, पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करता कामा नये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कुठे आहेत ते मुल्ला मौलवी? संशय निर्माण करणारी परिस्थिती हा समाज निर्माण करतोय असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केलाय. पोलिसांवरती हात टाकता तुम्ही?
तो काय तो दिल्लीला प्रकार घडला तो मरकजचा. असल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजेत. ह्यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? ह्यांचा एक वेगळा स्वतंत्र विभाग करावा कुठेतरी आणि ह्यांची ट्रीटमेंट बंद करून टाकावी. याला याही दिवसामध्ये जर समजा देशापेक्षा जर समजा यांना धर्म मोठा वाटत असेल आणि ह्याच्यामध्ये काही कारस्थान जर समजा त्यांना करायचं असेल की बाबा नाही आम्ही आता ह्याच्यातनं देश संपवू, काय नोटाला काय थुकी काय लावतायत, तुंकी लावतायत, त्याला भाज्यांवरती काय थुकतायत, जिथे त्यांना काय क्वारंटाईन केलं जिथे तिथे ते काही नर्सेस समोर नग्न फिरतायत, काय लोकांच्या अंगावर थुकतायत, काय ह्या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओज बाहेर व्हायरल झाले पाहिजेत तर लोकांना विश्वास बसेल काहीतरी. पंतप्रधानांनी सांगितलं की 5 तारखेला काय 9 वाजता दिवे लावायचे, मेणबत्त्या पेटवायच्यात. पेटवतील लोक, काळोख करतील 9 मिनिटासाठी, काय नाहीतरी घरात बसून करायचंय काय? म्हणजे हा श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, परंतु समजा त्याने जर काय परिणाम होणार असेल तर त्याने परिणाम होऊ देत त्या कोरोनावरती. परंतु नुसतं दिवे घालवून, मेणबत्त्या पेटवून किंवा तुमचे काय टॉर्च लावून वगैरे, यापेक्षा मला असं वाटतं पंतप्रधानांच्या भाषणामध्ये एक आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं की नेमका आपण देश म्हणून आता आपण कुठे चाललो आहोत, पुढे काय घडणार आहे. उद्या जर उद्योगधंदे बंद झाले, लोकांवरती कर्ज आहेत, हे जर उद्या उद्योगधंद्यांना जर समजा तुम्ही काही रिलीफ दिला नाहीत आणि हे जर उद्या बंद झाले, त्याचा परिणाम सरळ तुमच्या नोकऱ्यांवरती होणार. मी आत्ताच एक बातमी वाचत होतो, गंभीर बातमी आहे ती, अमेरिकेतली बातमी आहे ती. बेरोजगारी नाही, जवळपास गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये त्यांच्याकडे वेपन्स फ्री मिळतात, फ्री म्हणजे दुकानात मिळतात बंदुका. 30 का 32 लाख लोकांनी नवीन वेपन्स घेतली. कशासाठी घेतली? कारण हे जर उद्या वाढलं आणि काही गोष्टी जर रस्त्यावरती आल्या, लोक जर समजा लुटालूट सुरू झाली तर स्वसंरक्षणासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या. भारतामध्ये ती परिस्थिती नाहीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. पाहूयात. मी आत्ताच एक बातमी वाचत होतो, गंभीर बातमी आहे ती, अमेरिकेतली बातमी आहे ती. बेरोजगारी नाही, जवळपास गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये त्यांच्याकडे वेपन्स फ्री मिळतात, फ्री म्हणजे दुकानात मिळतात बंदुका. 30 का 32 लाख लोकांनी नवीन वेपन्स घेतली. कशासाठी घेतली? कारण हे जर उद्या वाढलं आणि काही गोष्टी जर रस्त्यावरती आल्या, लोक जर समजा लुटालूट सुरू झाली तर स्वसंरक्षणासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या. भारतामध्ये ती परिस्थिती नाहीये. आज अनेक ठिकाणी दिसतंय की लोक पोलीस ज्यावेळेला कंट्रोल करायला जातात शिव्या देतात, पोलिसांना शिव्या देतात, पोलिसांवरती हात टाकता तुम्ही. तो काय तो दिल्लीला प्रकार घडला तो मरकजचा. असल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजेत. ह्यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? ह्यांचा एक वेगळा स्वतंत्र विभाग करावा कुठेतरी आणि ह्यांची ट्रीटमेंट बंद करून टाकावी. याला याही दिवसामध्ये जर समजा देशापेक्षा जर समजा यांना धर्म मोठा वाटत असेल आणि ह्याच्यामध्ये काही कारस्थान जर समजा त्यांना करायचं असेल की बाबा नाही आम्ही आता ह्याच्यातनं देश संपवू, काय नोटाला काय थुकी काय लावतायत, तुंकी लावतायत, त्याला भाज्यांवरती काय थुकतायत, जिथे त्यांना काय क्वारंटाईन केलं जिथे तिथे ते काही नर्सेस समोर नग्न फिरतायत, काय लोकांच्या अंगावर थुकतायत, काय ह्या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडिओज बाहेर व्हायरल झाले पाहिजेत तर लोकांना विश्वास बसेल काहीतरी. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे की नेमकं काय चाललंय. बोला. एक प्रश्न असा आहे साहेब, जसं मरकज मध्ये हे लोक आली होती, तसाच एक मरकजचा कार्यक्रम 14 आणि 15 मार्चला वसईला होणार होता आणि आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदनच केलं पाहिजे त्याबद्दल. त्यांना या सगळ्या गोष्टींची पहिल्यांदा जाणीव झाली आणि
दिल्ली पोलिसांना ती झाली नाही. अर्थात हा काय आज ब्लेम गेम नाही आहे. आज कोणावरती तरी आता आरोप करणं ही काही ती वेळ नाही आहे. खरं तर धर्म बिर्म ह्याही गोष्टींची आता काही आपण बोलत नाही आहोत, परंतु ज्या प्रकारे ही मुसलमानांमधल्या ज्या काही अवलादी आहेत हे जे काही कृत्य करतायत यांना आत्ता ठेचले पाहिजे. त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी, लॉकडाऊन थोडे दिवसांसाठी आहे, नंतर देशात आम्ही आहोतच. लॉकडाऊन राज्यातला वाढू शकतो असं संकेत राजेश टोपेंनी दिलाय की आता समजा जर अशा प्रकारे जर लोक वागत राहिले आणि जर समजा बाहेर फिरायला लागली आणि जर एकत्र यायला लागली आणि त्याच्यातनं जर वाढत राहिला हा रोग जर वाढत राहिला तर लॉकडाऊन वाढवावाच लागेल. लोकांना असं वाटतं की बाई 14 तारखेनंतर आपल्याला परत सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतील. मला वाटत नाही. जर संपूर्णपणे बंद केलं गेलं तर लोक कसं होतंय, शेवटी वैद्यकीय कर्मचारी असतील, डॉक्टर्स इतर सगळे असतील, पोलीस असतील, तुमच्या महानगरपालिकेचे जे कोणी सर्व काय म्हणतो आपण त्याला काम करणारे जे काही लोक सगळे कर्मचारी जे असतील ते ह्यांना शोधायला पण मिळाले पाहिजेत ना लोक. जर सगळेजण घरात बसले, जर माहिती ह्यांनी पूर्णपणे दिली लोकांनी, आजूबाजूच्या पण लोकांनी जर समजा ही माहिती दिली की बाबा हा बरं नाही, ह्याला हा आजारी आहे, आणि ते काय तपासणीसाठी घेऊन जात आहेत तुम्हाला, ते काय जेलमध्ये टाकत नाहीत. आणि अशी जर लक्षणं कुठे आढळली तर मला असं वाटतं लोकांनी स्वतःहून ही गोष्ट पुढे आणून सांगितली पाहिजे की जेणेकरून इतर संपूर्ण समाजाला या गोष्टींचा त्रास होऊ नये. याच्यासाठी त्यात लपवण्यासारखं काय. आज मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं आज समाजाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. बाकीचे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतातच आहेत, परंतु समाजाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आपण अनेक लोक मी बघतो सुशिक्षित काय असतं, नुसतं सुशिक्षित असून नाही चालत, सुज्ञ पण असावं लागतं. साहेब, जी अत्यावश्यक सेवा आहे ती घातक ठरते असं वाटतं का? कारण लोक रोज सकाळी भाजी मंडी आणि ते गर्दी करतायत. नाही, त्याची व्यवस्था सरकारने नीट लावायला पाहिजे. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मला काय आता कोणावरती सरकारवरती आरोप करणं आणि ह्याच्यासाठी म्हणून ही काही वेळ नाही ती, परंतु ती यंत्रणा सरकारने लावायला पाहिजे की प्रत्येक विभागवार एरिया वाईज या सगळ्या गोष्टी जिकडे भाज्या मिळतील, जिकडे अशा काही अनेक ठिकाणी केल्यात ना, अशाला भाग नाहीये, परंतु हे सगळ्या ठिकाणी अजून नीट होत नाहीये. तर सगळीकडे ही यंत्रणा लावणं खूप आवश्यक आहे. सर, ज्या ठिकाणी रेशन मिळतंय त्या ठिकाणी 5 किलोच्या ऐवजी 3 किलो देखील दिलं जात आहे. कुठेतरी काळा बाजार हा दरम्यानच्या काळात त्यांना फोडून काढले पाहिजे हे काळा बाजार करणाऱ्या लोकांना. या दिवसामध्ये ह्यांना या गोष्टी सुचतात कशा? ह्यांचा काही परिवार नावाची काही गोष्ट आहे की नाही? शेवटी हे त्यांच्या पण अंगलट येणारच आहे कधीतरी. उत्तर प्रदेशमध्ये मेडिकल स्टाफ किंवा पोलिसांवर ज्यांनी हल्ले केले त्यांच्यावर नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट लावण्यात आला. मुंबईतही धारावी आणि परवा डोंगरीमध्ये पोलिसांवर हल्ले करण्यात आले. आपल्याला वाटतं महाराष्ट्र सरकारला सुद्धा असंच काहीतरी स्टेप उचलायला हवे पोलिसांवर जे हल्ले करतात? नुसते ह्यांच्यावरती केसेस टाकून किंवा असल्या गोष्टी होणार नाही, ह्यांना फोडून काढले पाहिजेत. मी मगाशी म्हटलं ना हे यांना फोडून काढल्याचे व्हिडिओ बाहेर व्हायरल केले पाहिजेत. काल कुठेतरी मी बघितलं, कुठे मला राज्य कळलं नाही तिकडे इंदोरचा स्टाफला मारलं. मेडिकल स्टाफ नाही, पोलिसांना मारला काय कारण कोणाच्या तरी घरामध्ये. ते कर्नाटकात होते केसेस. त्या कर्नाटकातले नाही ते, मला असं वाटतं उत्तरेतलंच कुठलं तरी कोणाच्या तरी घरामध्ये का MLA होता का कोणतरी होता, त्याच्या घरामध्ये सगळ्या बायका पोरं सगळी बाहेर आली आणि त्या एका पोलिसांना 3 जणांना मारले. त्याशी तो काहीतरी भेंडी बाजार का कुठून तरीचा एक काहीतरी व्हिडिओ आला, पोलिसांना शिव्या देताय तुम्ही. डोंगरी दगडफेक पण झाली. मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ही तुम्हाला कडक पावलं उचलावी लागतील या बाबतीत, आणि ह्याचा संदेश संपूर्ण समाजभर जाणं गरजेचं आहे. हे काही लपून छपून करण्यासारखी गोष्ट नाहीये की अशा प्रकारे जे लोक वागतायत त्यांना काय प्रकारचं शासन मिळतंय, काय प्रकारची शिक्षा मिळते हे सर्वांना कळणं गरजेचं आहे. माझी सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की हे अतिशय गांभीर्याने घ्या ही गोष्ट. हा लॉकडाऊन जो आहे हा जर आपण पाळला गेला नाही आपल्या लोकांकडनं आणि हे जर प्रकरण वाढत गेलं, हा लॉकडाऊनचा दिवस पण वाढतील. जसे दिवस वाढतील
तसं यंत्रणेवरती ताण येईल. यंत्रणेवरती ताण आला, सरकारवरती म्हणजे सरकार चालू नाही होणार, कर मिळणार नाहीत, त्याचा परिणाम इतर सगळ्याच लोकांवरती होणार. उद्योगधंदे बंद होणार. उद्योगधंदे बंद झाल्यावरती नोकऱ्या जाणार. लोकांना कळणार नाही काय करायचंय ते. हे फक्त एखाद्या आपल्या नुसत्या चुकीने होणार आहे. हे जे अनेकांना वाटतं ना, काय होणार आहे रे, काय फरक पडतो, या देशामध्ये इतकी माणसं आजपर्यंत मरतच आली, मग त्याच्यामध्ये काहीतरी लोक सल्ले जातात ना, टीबीने इतकी माणसं मरतात, ह्याने इतकी माणसं मरतात. पण बाकीच्या गोष्टींवरती किमान औषधं तरी आली. ह्याच्यावर औषध नाही अजून. आपल्याकडे व्हेंटिलेटर्स नाही आहेत तेवढे. हाच विषय होता. एक सर्व्हे झालाय, पंतप्रधानांचा सर्व्हे केलाय 25 ते 30 मार्चच्या मध्ये, आणि ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडनं फीडबॅक मागितले गेले. महाराष्ट्राकडनं 16 फीडबॅक दिले गेले. 6 जिल्ह्यांचा तर सर्व्हेमध्ये उल्लेख आहे. पालघर, परभणी, नाशिक, गडचिरोली आणि सांगली, असे कोल्हापूर. या इथं पीपीई किट नाही, व्हेंटिलेटरची कमतरता आहे. आता मला कळलं कुठून तरी मुंबईमधल्या कुठच्या हॉस्पिटलच्या बाहेर अख्खा स्टाफ येऊन बाहेर उभा राहिलाय. जोगेश्वरीला आणि ट्रेन स्टाफ पण नाहीये साहेब. मला आता म्हणजे सगळ्याच राजकारण्यांना आणि सगळ्याच सरकारांना ही गोष्ट कळत असेल की आपण आरोग्य खात्यावरती कमीत कमी लक्ष दिलं गेल्यामुळे ही सगळी आता परिस्थिती ओढवली गेली आहे. आपण त्या खात्यावरती लक्ष देत नाही. त्याला जास्ती आपण आपल्या ज्याला बजेट येतं त्याच्यामध्ये आपण जास्ती सुविधा प्रोव्हिजन करत नाही आहोत. आणि आज कळलं आपल्याला की ही यंत्रणा किती कचाकड्याची आहे ती. अनेक ठिकाणी मला त्या दिवशी कोणीतरी सांगितलं की राज्य सरकारने आत्ताच्या असेल अगोदरच्या असेल जी डॉक्टरांची भरती करायची ती पण केली गेलेली नाहीये. आता असं जर समजा आपण एखाद्या खात्याकडे बघणार असू तर हे असल्या गोष्टीने अशाच गोष्टी भोगायला लागतील आपल्याला. ठीक आहे, पुन्हा एकदा माझी लोकांना विनंती आहे की ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घ्यावी. कारण जर आज आपण गांभीर्याने घेतली नाही आहे, काही स्कूटरवरती इथे फिरतायत, बाहेर जात आहेत लोक, घरात बसायला काही सगळ्यांना काही आनंद होतो अशाला भाग नाही काय रे. तोच प्रश्न होता. पोलिसांनी अनेक ठिकाणी दुचाकी म्हणजे खासगी वाहनावर देखील बंदी केलेली आहे. विनाकारण पिणाऱ्यांच्या गाड्या व्यक्त करतायत, गुन्हे दाखल करतायत, तरी लोक सर्रास बाहेर पडत आहेत. वारंवार प्रशासन विनंती करते. आता पोलिसांवर देखील आरोप व्हायला लागले, हल्ले व्हायला लागलेले. तर अजून काय कठोर केलं पाहिजे आपल्या काय कठोर केलं पाहिजे? आणखी काही पोलिसांनी किंवा सरकारने? पोलिसांचं मनोधैर्य आत्ता खच्ची करून चालणार नाहीये तुम्हाला. आज जरी मला आठवतं एकदा लंडनमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता बसमध्ये आणि त्यांच्या काहीतरी इथे ट्यूबमध्ये, आणि त्याच्यानंतर तिथे 2 का 3 दिवसानंतर एका माणसाला त्या पोलिसांनी शूटआउट केला होता. नंतर कळलं की तो टेररिस्ट नव्हता म्हणून. त्याला लंडन पोलिसांनी फक्त सॉरी म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर पुढे चर्चा नाही झाली. कारण अशा गोष्टी शेवटी ती ही माणसंच आहेत, काही चुका त्यांच्याकडनं घडू शकतात, परंतु ही वेळ नाहीये की त्यांच्या चुका तुम्ही दाखवण्याची. काही वेळेला चुका होऊ शकतात. शेवटी तुम्ही एक गोष्ट विचार करा हो की ती 12-12, 14-14 तास माणसं काम करतायत. तुमचेही खरं तर तुमचेही आभार मानले पाहिजेत सर्व टेलिव्हिजन चॅनलचे, सर्व पत्रकारांचे. तुम्ही ज्या प्रकारे बातम्या गोळा करताय, लोकांपर्यंत त्या पोहोचवताय, ते काही सोपं काम नाही आहे. तुम्हालाही कुटुंब आहे, तुमची मुलं तुम्हाला विचारत असणार, बायका पोरं विचारत असणार, आणि तुम्ही सगळेजण एवढं कष्ट घेताय, तुम्ही काय म्हणू त्याला जीव धोक्यात घालताय तुम्ही, आणि याचं काही जणांना भान नसेल तर काय करायचं. तर अनेक वेळा वारंवार तुमच्या भाषणातून किंवा संभाषणातून एक गोष्ट समोर येते की थोडा वेळ का होईना पोलिसांना सगळे हातात द्या, पोलीस सगळ्यांना सुतारके सरळ करतील. तर जे विनाकारण फिरतायत यांच्याकरता पोलिसांना काय विषय अधिकार देणार नाही. कसं आहे, काही जण हे खरंच काहीतरी काम असतं म्हणून ते जात असतात, पण काही जण याचा गैरफायदा पण घेतात. मेडिकलची खोटी सर्टिफिकेट घेऊन फिरणे, कळलं का, हे या दिवसात बरं नाही. लोक म्हणून मी म्हटलं ना, समाजाचं सगळ्यात मोठं आज जबाबदारी आहे, लोकांची सर्वांची आज जबाबदारी आहे की आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. नुसताच यंत्रणांना दोष देऊन आता चालणार नाही आपल्याला. 2 प्रश्न. एक, एमआयएमचे एमएलए मालेगावमध्ये डॉक्टरांसोबत मिसबिहेव केलं, किंवा एमआयएमचा एमएलए आहे मालेगावमध्ये, त्यांनी डॉक्टरांसोबत मिसबिहेव केलेलं होतं काही दिवसांपूर्वी. त्याचबरोबर फोन उचलला नाही म्हणून मारहाण केली याच प्रकरणात. दुसरं, मुस्लिम समाजामध्ये एक मोठा वर्ग असा समोर येतोय
जो तरुणांना मिसगाईड करतोय की कोरोनाने काय होणार नाही, आपण मला हेच कुठे, मला ह्यांचे ते मौलवी कुठे आहेत तेच बघायचे आता. हे जे सगळे मुल्ला मौलवी जे आहेत ना, निवडणुकीच्या वेळेला सांगता जरी येऊन तुम्ही बैठका घेऊन कोणाला मतदान करायचं, यावेळेला नाही सांगतायत की जे लोक अशा प्रकारे वागतायत त्यांना ह्यांचा आतून पाठिंबाच आहे. हे संशय निर्माण करणारी परिस्थिती आज ही तो मुस्लिम समाज उभा करतोय. आणि मग उद्या जर समजा सरकारने किंवा उद्या जर समजा कुठच्या पक्षाने किंवा कोणी जर समजा काही भूमिका घेतल्या, नंतर दोष द्यायचा नाही या लोकांनी. ते जी आपल्याकडे म्हण आहे ना, ते कारलं तुपात तळा किंवा काय साखरेत लोळवा, ते कारलं कडू ते कडूच राहतं, तशीच आहे हे. काळजी घ्या, देशात 24 तासात 525 कोरोना रुग्ण, भारताची रुग्णसंख्या 3072 वर. मागील 24 तासांमध्ये 525 कोरोना रुग्ण भारतात आढळले आहेत. त्यामुळे भारताची रुग्णसंख्या 3072 वर जाऊन पोहोचली आहे. 3072 रुग्णांपैकी 213 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, तर 2784 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. उद्या मोदींच्या आव्हानामुळे वीज पुरवठा खंडित होऊन परिस्थिती बिघडेल का, काय म्हणालेत ऊर्जा मंत्री. देशात एकाच वेळी लाईट बंद केल्यास वीज पुरवठा आठवड्याभरासाठी खंडित होण्याची भीती महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. तर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा खोडून काढला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुक्रवारी देशातील जनतेशी संवाद साधत 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटं घरातील दिवे बंद करून घराबाहेर किंवा बाल्कनीत पणत्या आणि मेणबत्त्या पेटवण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर देशभरात यावरून वाद प्रतिवाद सुरू आहेत. एकाच वेळी 9 मिनिटं लाईट बंद ठेवल्यात देशातील विविध भागात वीज पुरवठा करणारे हायग्रीड पॉवर स्टेशन फेल होऊ शकतील, असा दावा केला जात आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने या संदर्भात परिपत्रक काढून गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 9 मिनिटं इलेक्ट्रिक बंद केल्यास तसंच 9 मिनिटांनंतर सुरू केल्याने हायग्रीड पॉवर स्टेशन बंद होणार नाही. विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील, त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंबंधी नियमावलीचं पालन करण्यात आलं आहे, असं ऊर्जा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. एक नजर टाकूयात लॉकडाऊनमुळे जग कसं थांबलंय, पाहूयात. तबलिगी जमातमुळे 17 राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव, 22,000 जण क्वारंटाईन, आरोग्य मंत्रालयाची माहिती. दिल्लीमधील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 22,000 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी दिली आहे. तसंच तबलिगी जमातशी संबंधित रुग्ण 17 राज्यांमध्ये सापडले असून अद्यापही ट्रेसिंग सुरू आहे. कार्यक्रमाशी संबंधित 1023 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला 735. एका दिवसात 102 रुग्णांची वाढ. माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. 2-3 दिवसानंतर आपण भेटतोत. आज मी काही बोलण्याच्या आधी सोलापूरच्या एका चिमुकलीचं कौतुक करणार आहे. तिचं नाव आहे आराध्या. कशासाठी कौतुक करतोय माहिती आहे तुम्हाला? आज संपूर्ण जगभर, आपल्या देशात, राज्यात आणि प्रत्येक शहरात लॉकडाऊन आहे. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वजण जो एक अद्भुत संयम दाखवतात, त्यात ह्या चिमुकलीचं वेगळेपण हे आहे की आज तिचा वाढदिवस आहे. पहिल्या प्रथम आराध्या, तुला तमाम महाराष्ट्राच्या वतीने मी भरपूर आशीर्वाद देतो आहे. तुला खूप आनंदी, निरोगी असं दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि तुझं कौतुक एवढ्यासाठी करतोय की प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही मदत करत असताना ह्या आराध्याचा 7वा वाढदिवस आहे. हे वय हे हट्ट करण्याचं आहे, लाड पुरवून घेण्याचं आहे, वाढदिवस साजरा करून घेण्याचा आहे. पण आराध्या, तू एक वेगळा आदर्श जनतेसमोर ठेवला आहेस. आज ह्या आराध्याने आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत केलेली आहे. आराध्या, हे तू एक आगळं वेगळं असं उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची वृत्ती आणि हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. आणि आता मला खात्री आहे की ही समज जर 7 वर्षाच्या मुलीमध्ये आली असेल तर आपण हे युद्ध जिंकलं समजा.
समजा नाही जिंकलंच. हा संयम, ही जिद्द, ही शिस्त ह्याच्याखेरीज दुसरं कोणतंही आयुध आपल्याकडे नाही, हे आता सर्व जगाने मान्य केलेलं आहे. आजच किंबहुना काल रात्री मी सिंगापूरच्या पंतप्रधानांचं भाषण यूट्यूबवरती पाहत होतो. आपणही पहा. सिंगापूरमध्ये त्यांनी आता लॉकडाऊन येत्या मंगळवारपासून जाहीर केलेलं आहे. आपण ज्या ज्या गोष्टी या राज्यात केल्या होत्या किंबहुना केल्या, महाराष्ट्रामध्ये केल्या, नंतर संपूर्ण देशाने केल्या, त्याच गोष्टी सिंगापूरमध्ये ते करत आहेत. म्हणजे काय की देश कोणताही असो, जातपात धर्म कोणताही असो, व्हायरस एकच आहे आणि त्याचा दुष्परिणाम हाही एकच आहे आणि त्याच्यावरती इलाज हा आत्ता केवळ नाईलाज म्हणून घरात राहणं हा एकच आहे. या आपल्या युद्धामध्ये मला एका गोष्टीचं अजून समाधान आहे की सर्वजण जातपात धर्म पक्ष बाजूला ठेवून आपल्या बरोबर आलेले आहेत. सर्व पक्षाचे नेते, मी काल परवाकडे उल्लेख केला, माननीय प्रधानमंत्रीजी सुद्धा चर्चा करत असतात, फोन करत असतात. आज सोनियाजींनी सुद्धा फोन केला होता. पवार साहेब सोबत आहेत, सर्व धर्माचे धर्मगुरू सोबत आहेत, काही मुल्ला मौलवी माझ्या संपर्कात आहेत. त्यांनाही मी आवाहन केल्यानंतर त्यांनी आवाहन केलेलं आहे समाजामध्ये शांतता ठेवण्याचं. अनेक संस्था, अनेक व्यक्ती, अनेक दिग्गज, अनेक कलाकार, अनेक खेळाडू हे आपापल्या परीने आपण काही ना काहीतरी करू शकतो आहोत का आणि करत आहेत. मग कोणी विलगीकरण कक्षासाठी आपल्या जागा मोकळ्या करून देत आहेत. शाहरुख खान यांनी त्यांची जागा ऑफर केलेली, त्यांनी ती मोकळी करून दिलेली आहे. अनेक हॉटेल्सनी, म्हणजे खास करून ताज आहे, ट्रायडंट आहे, त्यांनी तर ह्या युद्धामध्ये लढणाऱ्या डॉक्टरांची सोय ते करतायत. अनेक हॉटेल्स यापूर्वीच त्यांनी आपली हॉटेल्स विलगीकरण कक्षासाठी उघडून दिलेली आहेत. काही जणांनी हॉस्पिटल्स दिलेली आहेत. काही संस्था स्वतःहून पुढे येऊन जेवणाचा वाटप करतायत. काही जण पैसे देत आहेत. प्रत्येक जण, सगळेजण हे आपापल्या परीने याच्यात मदत करतायत, स्वतःहून पुढे येत आहेत आणि काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी, सिंहाचा नाहीतर खारीचा वाटा हे सगळे जण उचलत आहेत. या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय. मी या सगळ्यांना तमाम महाराष्ट्राच्या वतीने हात जोडून धन्यवाद देतोय. मी हात जोडतोय, हो जोडतोय. मी धन्यवाद देतोय. मी माझ्या आव्हानामध्ये नेहमी विनंती करतोय, कृपा करून असे शब्द वापरतो, पण हे शब्द केवळ आणि केवळ हे आपल्यासाठी आहेत. माझ्या तमाम माता भगिनी आणि बांधव जे आज संयम पाळतायत, शिस्त पाळतायत, धैर्य दाखवतायत, जिद्दीने लढतायत, त्यांच्यासाठी वापरतोय. पण हे शब्द हे तुम्हाला वापरल्यानंतर आणखीन एक व्हायरस आता समोर होतोय. जसा कोविड-19 हा एक व्हायरस आहे, त्याच्यापासून कोरोना होतो, तसंच आणखीन एक व्हायरस जो आपल्या समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करतोय. समाजघातक हा व्हायरस आहे. त्या व्हायरसला मी सांगू इच्छितो की विनंती मी करेन, आवाहन करेन, कृपा करा हे शब्द मी वापरेन आणि वापरतो ते माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनी आणि बांधवांसाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, कोणत्याही टोकाचं पाऊल मी उचलीन. या सर्व महाराष्ट्राला मी कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आहे आणि हा माझा महाराष्ट्र, मला हे एवढे सगळे साथी सोबती मिळाल्यानंतर हा वाचणार आणि तो आपण वाचवणार. पण जर कोणी याचा दुरुपयोग करून कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ, मग ते नोटाला थुकी लावून पसरवणं, वेगवेगळे काही इशारे देणं, असा जर का प्रयत्न केला तर कोविडपासून मी माझी जनता वाचवेन. पण तुम्हाला मी इशारा देतोय, तुम्हाला माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचवू शकणार नाही, अजिबात नाही. त्याला वाचण्यात दुसरं औषध नाही. म्हणून ह्या जर कोणी वृत्ती अगदी मस्तीत किंवा गमतीत जरी करत असेल तर त्या तात्काळ थांबल्या पाहिजेत. कारण आपल्याला सोबत देणाऱ्यांची संख्या वाढते. मला परवा आप्पासाहेब धर्माधिकारींचा सुद्धा फोन होता, त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत. हे सगळ्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, मदत मिळते. आणि ही सगळी मदत जे मी सुरुवातीला सांगितलं की जातपात धर्म पक्ष राजकारण बाजूला ठेवून आज जणू काही अख्खं जग म्हणा, देश म्हणा, माझा महाराष्ट्र म्हणा हा एकवटलेला आहे. या एकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न मी माझ्या महाराष्ट्रात सहन करणार नाही, अजिबात तो मी करू देणार नाही आणि तसं तो होणार पण नाहीये. 14 तारखेला लॉकडाऊन संपतोय, त्याच्यानंतर काय करायचं हे सगळं आपल्यावरती आहे. आपण किती कडक शिस्त पाळतो आहोत याचं कारण असं की थोड्या केसेस वाढत आहेत, जरूर वाढत आहेत. मला काही आपल्याशी खोटं बोलायचं नाही, कारण खोटं मला बोलता येत नाही. काही केसेस जरूर वाढत आहेत, कारण संपूर्ण जगभर धुमाकूळ घातल्यानंतर आपण त्याला अपवाद ठरण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण अपवाद ठरू असं नाही.
ह्या ज्या काही केसेस वाढतात ह्याच्यामध्ये एक तर साहजिक आहे की आपण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये चाचण्यांची केंद्र आणि चाचण्यांची संख्या वाढवलेली आहे. म्हणजे स्वतःहून रुग्ण आपल्याकडे येण्याच्या आधी आपण शोध घेतो आहोत की अशी लक्षणं कोणात आहेत का, आणि असली तर तो कोविड पॉझिटिव्ह आहे का ही चाचणी आपण घेतो आहोत. आपण याची संख्या वाढवले. साहजिक आहे की ही संख्या वाढते. आज साधारणतः आपल्याकडे माझ्याकडे आकडा आहे की एक टी व्हीवरती पण आलेलं आहे, 490-500च्या आसपास एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याकडे सापडलेले आहेत. पण त्याच्यापैकी जवळपास 51 जण हे जे पहिले ज्यांच्यात लक्षणं होती आणि जे कोविड पॉझिटिव्ह होते ते आता बरे होऊन घरी जात आहेत, घरी गेलेत. म्हणजे रोज जशी ही संख्या वाढते, रुग्णांची संख्या वाढते, तशी घरी सुद्धा जाणारे आहेत. दुर्दैवाने याच्यामध्ये काही मृत्यू झालेले आहेत. हे मृत्यू जर का आपण बघितले तर ज्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणू, किंबहुना ज्यांना काही इतर शारीरिक व्याधी आहेत, मग काहींना मधुमेह असेल, काहींना रक्तदाब असेल, काहींना हृदयविकार असेल, अशा ज्या काही गोष्टी ज्याला म्हणतात कॉम्प्लिकेशन्स, गुंतागुंत, अशा ज्यांना काही इतरही व्याधी होत्या, दुर्दैवाने त्यांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. याचा अर्थ असा की ही लढाई आता अत्यंत ऐन जोरात आलेली असताना आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची आहे, ती आपल्या ज्येष्ठ कुटुंबियांची. आपल्या घरामध्ये आपले माता पिता आहेत, इतरही कोणी सगळे ज्येष्ठ असतील, त्यांची काळजी घेणं, घरातल्या घरात सुद्धा एक थोडंसं त्यांच्यापासून अंतर राखणं, त्यांना बाहेर तर अजिबात जाऊ न देणं, घरातल्या घरात सुद्धा त्यांची सेवा करताना आपण स्वतः हात स्वच्छ धुवून त्यांची सेवा केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना आपल्यापासून संसर्ग होऊ द्यायचा नाही. आपल्यापासून म्हणजे आपण घराबाहेर पडला नाही तर कोणालाच काही होणार नाही. हे सगळं आपण करतो आहोत. याचं कारण मी मगाशी जे सांगितलं की सिंगापूरमध्ये काय किंवा सर्वत्र हीच काळजी घेतली जाते. आज मला म्हणजे परवा आपण जेव्हा कल्पना असेल की पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती, त्यावेळेला काही मुख्यमंत्र्यांनी ही चिंता व्यक्त केली की दिल्लीमध्ये जे घडलं, जे आपण महाराष्ट्रात होऊ नाही दिलं. महाराष्ट्रामध्ये आधी परवानगी होती, पण नंतर परवानगी आपण हे सुरू झाल्यानंतर रद्द केली, म्हणून महाराष्ट्रामध्ये हे झालेलं नाही आहे. आणि तिथून आलेल्या लोकांपासून काय होणार, कसं होणार. एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की रोज काही जणांची यादी ही दिल्लीतून येते की ही लोक ही आपल्या राज्यात आलेत का हे तपासा. आजपर्यंत जितक्या नावांची यादी आपल्याला दिल्लीतून प्राप्त झाली होती, कालपर्यंत जवळपास 100% लोकांचा शोध आपण लावलेला आहे. आणि हे सर्वजण आपल्या सरकारी विलगीकरण कक्षामध्ये आहेत, सगळे आहेत. त्याच्यामुळे ते आता काय करतील ते सगळे आपल्या विलगीकरण कक्षात आहेत. त्या पलीकडे जर एखाद दुसरा कोणाकडे असेल तर मी सर्वांना पुन्हा एकदा सांगतोय की स्वतःहून आपण माहिती द्या. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी स्वतःहून पुढे येऊन ती माहिती दिली पाहिजे की बाबा अशी व्यक्ती आमच्या वस्तीमध्ये आलेली आहे, आपण त्याची चाचणी करा. हे आपण करतो. त्याचबरोबरीने आपल्याला आणखीन एका गोष्टीची दक्षता घ्यायची की येत्या काही दिवसात, म्हणजे मी तर म्हणेन पुढच्या सूचना येईपर्यंत, नीट शब्द लक्षात घ्या, पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणताही राजकीय, धार्मिक, क्रीडा या प्रकारचा उत्सव होणार नाही. त्याला परवानगी दिली जाणार नाही. सगळेजण आपापला उत्सव नाईलाज म्हणून हा घरातल्या घरात साजरा करतायत. आपण गुढीपाडवा सुद्धा घरात साजरा केला. पंढरपूरची वारीसुद्धा ही रद्द केली गेलेली आहे. रामनवमी घरामध्ये साजरी झालेली आहे. तसंच इतर धर्मियांनी सुद्धा, इतर पंथीयांनी सुद्धा, इतर समाजांनी सुद्धा आपापले जे काही सण वार, उत्सव किंवा काही इव्हेंट असतील ह्या आता करायच्या नाहीत, त्या होणार नाहीत. मग ती कोणती क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणती असो, ती आता होणार नाही. पुढची सूचना येईपर्यंत याला परवानगी दिली जाणार नाही आहे. त्या परवाच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये साहजिकच आहे आणखीन एक मुद्दा होता की इतर राज्यात त्या राज्यांचे जे काही मजूर आहेत त्यांचं काय, त्यांची सोय तर आपण केलेली आहे. मी 2 दिवसापूर्वी माहिती दिली होती तेव्हा एक आकडा सांगितला होता. आज तुम्हाला मी सांगतोय, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 लाखाच्या आसपास हे जे मजूर आहेत, जे इतर राज्यातले आहेत, काही आपल्या राज्यातले पण असतील, त्यांच्या 2 वेळेच्या जेवणाची सोय, 1 वेळचा नाश्ता, त्यांना तिथे डॉक्टर दिलेला आहे, वैद्यकीय सुविधा पण आपण देतो आहोत. ज्या आपल्या माता भगिनी आहेत, बालक आहेत, त्यांची वेगळी सोय, त्यांच्यासाठी वेगळी सुविधा, ह्या सगळ्या सोयी आपण केलेल्या आहेत. 5 लाख जणांना आपल्या राज्यामध्ये आज त्यांची 2 वेळ जेवणाची सोय आपण केलेली आहे. कोणालाही कुठे जाण्याची आवश्यकता नाही आहे.
मी सर्व मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सांगितले की आपण जेव्हा मला फोन करता की या जिल्ह्यामध्ये आमचे काही कामगार आहेत त्यांचं काय करणार, मी त्यांना सांगितलं की आपण काळजी करू नका, आम्ही ही सोय केलेली आहे. या व्यतिरिक्त सुद्धा जर का आपल्याकडे माहिती असेल तर आम्हाला कळवा, आम्ही ती सोय करू. तशीच आमच्या महाराष्ट्रातली माणसं जर आपल्याकडे असतील तर त्यांची सोय आणि त्यांची सुरक्षा याची जबाबदारी आपण घ्या. आणि त्या पलीकडे जाऊन मी त्या सर्वांना सांगितलेलं आहे. आणि जसंच आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून इतर राज्याची आपल्या महाराष्ट्राची लोक अडकलेली असतील त्यांना सांगतोय की आपण जिथे आहात तिथेच राहा. जर का आपली तिकडे गैरसोय होत असेल तर मुख्यमंत्री कार्यालयाला कळवा, मुख्यमंत्री कार्यालयातून त्या मुख्यमंत्र्यांना कळवलं जाईल आणि आपली सोय ही तिथल्या राज्यातच घेतली जाईल. याची जबाबदारी सर्व राज्यांनी घेतलेली आहे. जसं मी आवाहन करतो आहे तसंच इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन करावं. आणि महाराष्ट्रामध्ये जे इतर राज्यातील लोक आहेत, मजूर आहेत, त्यांना म्हणावं की तुम्ही आता इकडे तिकडे सैरवेर होऊ नका. कोणी ज्या आता तुम्ही कॅम्पमध्ये आहात त्या कॅम्पमध्येच राहा, इकडे तिकडे जाऊ नका, तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राचं शासन, महाराष्ट्राचं सरकार पूर्ण क्षमतेने तुमची काळजी घेत आहे. हे आपण करतो आहोत. जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा आपण वाढवतो आहोत. मुंबईमध्ये सुद्धा आरोग्य सुविधा वाढतोय, कारण मुंबईमध्ये सगळ्यांचंच लक्ष मुंबईकडे आहे. अतिरेक्यांचं लक्ष मुंबईकडे असतं, तसं या व्हायरसचं लक्ष सुद्धा मुंबईकडे आहे. काय करता येईल मुंबईमध्ये? काही करू शकणार नाही, कारण मुंबईकर घट्ट आहेत, मुंबईकर सक्षम आहेत, मुंबईकर जिद्दी आहेत आणि मुंबईकरांचं शौर्य हे अतुलनीय आहे. मुंबईने अनेक धोके, अनेक धक्के हे पचवलेले आहेत. एकजूट हे मुंबई आणि महाराष्ट्राचं हे एक वेगळं रूप आहे, वेगळा स्थायी भाव आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा आपण चाचणी केंद्र वाढवत आहोत. विशेषतः मुंबईत आणि इतर सर्व राज्यभरामध्ये आपण कोविडसाठी वेगळे हॉस्पिटल्स तयार करतो आहोत, फक्त आणि फक्त कोविडसाठी. आणि म्हणून मला सर्वांना एक विनंती करायची, जर का कोणाला सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणं आढळत असतील तर आपण सर्वसाधारण डॉक्टर, दवाखाने किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊ नका. याचं कारण असं की न जाणो दुर्दैवाने जर का कोणी कोविडग्रस्त असेल, कोरोना पॉझिटिव्ह असेल तर कळत नकळत आपण हा संसर्ग त्या डॉक्टरला किंवा त्या हॉस्पिटलला करून देतो. मग ते हॉस्पिटल कदाचित बंद करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनियासारखी जर काही लक्षणं असतील तर तुम्ही फक्त आणि फक्त कोविडसाठी जी हॉस्पिटल्स आहेत आणि कोविडसाठी जी आरोग्य चाचणी केंद्र आहेत तिथेच जा, तिथेच चाचणी करा. तिथेच चाचणी करून आपल्याला सांगण्यात येईल की बाबा आपण ह्या दवाखान्यात जा किंवा हॉस्पिटलमध्ये जा किंवा ह्या हॉस्पिटलमध्ये जा. हे आता आपल्याला पाळावं लागेल. हे विलगीकरण जसं आपण म्हणतोय की वेगळं करायचं आहे, तसं या रुग्णांना सुद्धा मला विनंती करायची आहे की आपण स्वतःहून ही शिस्त पाळा. इतर जी आपली हॉस्पिटल्स आहेत आणि डॉक्टर्स आहेत तिथे नेहमीसाठी जी काही नेहमीच्या व्याधींसाठी किंवा उपचारासाठी जी रुग्ण म्हणा, जी लोक म्हणा, जे जात असतात त्यांना जाऊ द्या. पण आपल्याला जर का या प्रकारची, कारण आता हा काळ जो आहे हा मी गेल्या वेळेला सांगितलं की हा ॲलर्जीचा आहे. सर्दी, खोकला, शिंका, कारण धूळ ही उडणार. जसजसा उन्हाळा वाढतोय, तापमान वाढतंय, घसा कोरडा पडणार, शिंका येणार, कारण धूळ नाकात जाणार. तर या सर्वांपासून आपण आपली खबरदारी घ्या. त्याचबरोबरीने जे सिंगापूरमध्ये सांगितलं गेले ते मला असं वाटतं आपण आपल्याकडे सुरू करावं का? घाबरण्याचं कारण नाही, वेगळं काही मी तुम्हाला सांगत नाही. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आपण जर बाहेर जाणार असाल, जायचं नाही, पण जाण्यासाठी किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी, धान्यासाठी, औषधांसाठी बाहेर पडायचं असेल तर अगदी काय तो N95 मास्क लावण्याची गरज नाही. घरच्या घरी सुद्धा एक आपला चांगला स्वच्छ कापडाचा मास्क जर का आपण तयार केला आणि नाक आणि तोंडावरती बांधून जर आपण समाजात वावरलो तर आपल्यापासून आणि इतरांपासून, आपल्याला आणि आपल्यापासून इतरांना जर संसर्ग होण्याचा धोका असेल तर तो बऱ्याच प्रमाणात आपण टाळू शकू. एक करायला काय हरकत नाही. कारण ही आणीबाणी, हे युद्ध म्हटल्यानंतर ही जसं सैनिकांना किंवा पोलिसांना बुलेट प्रूफ जॅकेट दिली जातात तशी थोडीशी आपली जी काही उपकरणं आहेत ती घरच्या घरी थोडी तयार करून वापरायला काय हरकत नाही आहे. ज्यांच्याकडे मास्क असेल त्यांनी मास्क वापरा, पण ज्यांच्याकडे मास्क नसतील आता करायचं काय? काही नाही, घरातल्या घरात चांगलं स्वच्छ कापडाचा एक 2-3 त्याची घडी करून जर का एक तोंडावर बांधून गेले, नाक आणि तोंडावर, तर बराचसा एक हा जो प्रादुर्भाव आहे तो आपण रोखू शकतो. भाजी मार्केटमध्ये जाताना सुद्धा मी पुन्हा सांगतोय की रोज आपण भाजी मार्केट उघडी ठेवतो आहोत, 24 तास उघडी ठेवतो आणि 24 तास नाही, दिवसभर ती उघडी राहत आहेत. मग कशासाठी गर्दी करताय? का गर्दी करताय? आपल्या सोयीसाठी आम्ही ही वेळ वाढवून देतोय.
काही अन्य देशामध्ये आणि इतर राज्यात जर का आपण बघितलं तर आठवड्यातून 1 दिवस, आठवड्यातून 2 दिवस, दिवसामध्ये 2 तास, दिवसामध्ये 4 तास हे अशी दिली जात आहेत. आपण तर जवळपास 24 तास म्हणजे जास्तीत जास्त वेळ ही उघडी ठेवतोय. मग का गर्दी करताय? थोडंसं गर्दीत सुद्धा एक अंतर ठेवून राहा ना, अंतर ठेवून राहा. हे अंतर ठेवल्यानंतर आपणच आपल्या ह्या धोक्याला एका अंतरावर ठेवतोय, अंतरावरती ठेवतोय. मला कल्पना आहे की हा एक नाईलाज आहे. घरातल्या घरात राहून सुद्धा एक नाही म्हटलं तरी मानसिक अस्वस्थता येणार. काय करायचं आता घरात बसून? म्हणजे इतर वेळेला कामावर जात असताना आपल्याला घराची ओढ असते. आज पूर्ण देशात किंवा जगात कशी परिस्थिती आली बघा की घराबाहेर पडू नका. ज्यांना घरातून काम करू शकतात त्यांनी मी पुन्हा सांगतोय की घरातूनच काम करा. वर्क फ्रॉम होम, घरातूनच काम करा. बाहेर पडण्याची आवश्यकता नसेल तर अजिबात घराबाहेर पडू नका, अजिबात पडू नका. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीच आपल्याला या सगळ्या संकटातून पार पाडू शकतात. मला असं वाटतं बहुतेक सगळ्या सूचना मी तुम्हाला वेळोवेळी देत आलेलो आहे. अगदी धार्मिक वगैरे या सगळ्या उत्सवांसुद्धा आता परवानगी दिली जाणार नाही हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुमच्यावरती जास्त विश्वास आहे. माझ्यावरती आहेच, आत्मविश्वास आहेच. कारण जे माझे आजोबा सांगायचे, जे माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख सांगायचे की आत्मविश्वासासारखं दुसरं बळ नाही. जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्हाला जगात कोणी थांबवू शकत नाही. आज आत्मविश्वासाची गरज आहे. जी माझ्यामध्ये आहे ती ताकद माझ्यात आहे, ही ती ताकद तुमच्यामध्ये सुद्धा आहे, माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आत्मविश्वास जर का असेल तर कोणी आपल्याला हरवू शकत नाही. आज आत्मविश्वासासारखं एक मोठं शस्त्र, मोठं अस्त्र हे आपल्या हातामध्ये आहे. या आत्मविश्वासाच्या आपल्या पोलादी एकजुटीवरती मी तर म्हणतो त्या कोरोनानी वाटेल तेवढ्या धडका माराव्या. हा शेवटी संयमाचा खेळ आहे. पेशन्स गेम ज्याला म्हणतो, ज्याचा संयम आधी तुटेल तो हारेल. कोरोना आपली परीक्षा बघतोय. एक साधा जीव तो आपली परीक्षा बघतोय आणि त्याच्यासमोर जर का आपण गुडघे टेकले तर मग कशाला आपण शिवरायाचं नाव घ्यायचं? आपला महाराष्ट्र हा शूरांचा, वीरांचा, साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे. इकडे धैर्याला कमी नाही, शिस्तीला कमी नाही, जिद्दीला कोणी कमी नाही आणि लढायला तर आम्ही मागे पुढे बघतच नाहीत. लढणार आणि जिंकणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या, देशात 24 तासात 525 कोरोना रुग्ण, भारताची रुग्णसंख्या 3072 वर. मागील 24 तासांमध्ये 525 कोरोना रुग्ण भारतात आढळले आहेत. त्यामुळे भारताची रुग्णसंख्या 3072 वर जाऊन पोहोचली आहे. 3072 रुग्णांपैकी 213 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, तर 2784 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. उद्या मोदींच्या आवाहनामुळे वीज पुरवठा खंडित होऊन परिस्थिती बिघडेल का, काय म्हणालेत ऊर्जा मंत्री. देशात एकाच वेळी लाईट बंद केल्यास वीज पुरवठा आठवड्याभरासाठी खंडित होण्याची भीती महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. तर माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा खोडून काढला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुक्रवारी देशातील जनतेशी संवाद साधत 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटं घरातील दिवे बंद करून घराबाहेर किंवा बाल्कनीत पणत्या आणि मेणबत्त्या पेटवण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर देशभरात यावरून वाद प्रतिवाद सुरू आहेत. एकाच वेळी 9 मिनिटं लाईट बंद ठेवल्यास देशातील विविध भागात वीज पुरवठा करणारे हायग्रीड पॉवर स्टेशन फेल होऊ शकतील, असा दावा केला जात आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने या संदर्भात परिपत्रक काढून गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 9 मिनिटं इलेक्ट्रिक बंद केल्यास तसंच 9 मिनिटांनंतर सुरू केल्याने हायग्रीड पॉवर स्टेशन बंद होणार नाही. विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील, त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंबंधी नियमावलीचं पालन करण्यात आलं आहे, असं ऊर्जा मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तबलिगी जमातमुळे 17 राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव, 22,000 जण क्वारंटाईन, आरोग्य मंत्रालयाची माहिती. दिल्लीमधील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 22,000 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी दिली आहे. तसंच तबलिगी जमातशी संबंधित रुग्ण 17 राज्यांमध्ये सापडले असून अद्यापही ट्रेसिंग सुरू आहे. कार्यक्रमाशी संबंधित 1023 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला 735. एका दिवसात 102 रुग्णांची वाढ. यासह इतर घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.